काल परवा जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे। ज्या पद्धतीने पडळकर बोललेत ना, खरं सांगतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। शिवशाहू फुले आंबेडकरांचा, विचारवंतांचा, लेखकांचा, कवींचा, प्रचंड विद्वानांचा हा महाराष्ट्र। आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ते विधिमंडळातल्या एखाद्या सदस्याकडून, तर खरोखर हे म्हणजे इतका निषेधार्थ आहे की त्याचा निषेध करताना देखील लाज वाटली पाहिजे। आणि मी पडळकरांना एवढंच सांगू शकतो, ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीने आरोप करत आहात, तुम्ही एकदा विचार करावा। ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मताचा अनादर करत आहात। आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात ते निषेध करावा तेवढा थोडा आहे। पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात प्रख्यात असेल, यशवंतराव चव्हाण असेल, त्यांचाही किस्सा प्रसिद्ध आहे। त्याच्याही पेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेळा एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शूर्पणखा आहे, तरी अटल बिहारी वाजपेयींनी त्यांचं नाक कापावं। त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे, त्या महिला आहेत आणि त्या भारताच्या पंतप्रधान आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनादर होता कामाने। ते विचार कुठे राहिले नाही, आज तुम्ही कुठे काय करायला लागलाय। खरोखर सांगतो, मला आज त्या पडळकरांची एवढी कीव वाटते, विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात यावं, त्यांना हकलण्यात यावं। आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांनी विधिमंडळ स्वच्छ करून घेणार काय? खरोखर त्यांनी ते करावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीने मागणी करत आहोत। मी संतोष मेंघाने, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष बोलतोय। हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे RSS, त्यांची ही संस्कृती यातनं दिसून येते। ह्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीसनी हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधान भवनातनं हकालपट्टी केली पाहिजे। IPC कलम अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे। आणि हे सर्व भाजपचं आणि RSSचं षडयंत्र आहे। याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस या आहेत, कारण त्यांनी पाळलेलं कुत्रा आहे, तिच्या साखळी तुटलेली आहे, त्यामुळे आज बेताल बोलत आहे। मकरंद कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता।